मारिता रिपू निवटू निघातला दर्पू आणि जयाच आहा कंपू तापसाश. भगवान सिद्धेश्वराच्या कृपेनं श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1057 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे दर्प. तो विश्वासी मारित रिपू निवटून घातला दर्पू आणि जयाचा हा कंपू तापसाश. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे, विश्वास देऊन जीवाचा घात करणारा हा दर्प आहे. दर्प विकारापैकी दंभ दर्प आपण म्हणतो. विकारापैकी दर्प एक आहे. काय तो दर्प विश्वास देऊन जीवाचा घात करणारा आहे. जसा अहंकार, दंभ, तसा हा दर्पही आहे. वा वा वा, काय आणि मिळवलंय लक्षात ठेवा. जीवावर आघात करण्याचे काम या विकाराने केलेली आहेत, पण जीवाला ते कळत नाही म्हणून त्याला जीव म्हणायचं आहे. देव पण जीवदशा त्याला प्राप्त झाली ते केवळ अविद्या, अज्ञान, भ्रम यामुळे जीवदशा प्राप्त झाली. ती जीवदशा काढून टाकायची म्हटलं तर जातच नाही. किती जरी तुम्ही प्रयत्न केले तरी ती जीवदशा जाण्याकरता अज्ञान जावं लागतं. अज्ञान जाण्याकरता ज्ञान व्हावं लागतं. ज्ञान होण्याकरता साधन चतुष्टय संपन्न अधिकारी लागतो. एवढी प्रक्रिया घडावी लागते. पण नुसता अधिकारी असून चालत नाही. त्याच्याकरता अभ्यासही करावा लागतो. अभ्यास एक समर्थोषि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. अभ्यासाही लागी. भगवान अर्जुनाला म्हणतात, कसं नाही तुझी या अंगी तरी आहासी जया भागी तैसाची आस. अर्जुना, तुझ्यामध्ये जर अभ्यास करण्याची ताकद नसेल तर माझ्याकडे येऊ नको. अभ्यासाला फार महत्त्व आहे, लक्षात ठेवा. अभ्यास हा केव्हा तरी करायचा नसतो. विद्यार्थी अभ्यास करतात, जे 12ही महिने अभ्यास करतात ते पहिले येतात आणि जे परीक्षापुरता अभ्यास करतात ते जेमतेम पास होतात. पण हा अभ्यास जो आहे तो अखंड आहे.
यादसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. करावा अभ्यास विठ्ठलाचा. अभ्यासाला फार महत्व आहे. मग तो नामाचा असेल, ध्यानाचा असेल, योगाचा असेल, ज्ञानाचा असेल, तो अभ्यास नित्य करावा लागतो. परमार्थामध्ये नित्याला फार महत्व आहे, अखंडतेला. आणि त्याच्या ठिकाणी ते तो विश्वासी मारिता रिपू, जसं त्या दर्पाने विश्वास देऊन जीवाला मारलं, तसं या सगळ्या गोष्टी श्रद्धावान लभते ज्ञानम. भाविविन देव नकळे संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. भाव, विश्वास, श्रद्धा एकार्थी शब्द आहेत. विश्वासाने करावं लागतं कोणतीही गोष्ट तर होते, भावनेनं करावी लागते तर होते. औषध जरी घ्यायचं असेल तरी विश्वास पाहिजे, तर त्याचा गुण येईल. विश्वास नसेल तर गुण येणार नाही. जेवण सुद्धा आमच्या भावनेनं करावं लागतं, म्हणजे त्याच्या अंगी लागतं, नाही तर ते अंगी लागत नाही. विश्वासाला फार महत्व आहे. या ठिकाणी विश्वासाचा गैरवापर वापर केलेला आहे. अर्थात आणि जयाचा आहा कंपू तापसाशी, ज्याने अशा प्रकारचा हा दर्प नष्ट केलेला आहे आणि जीवदशा घालवण्याकरता अभ्यास केलेला आहे. जीवाला मारावं लागत नाही. लोक म्हणतात खूप जीवाला मारलो. हो, जीवाला मारायचं नसतं, जीवाचा बाध होत असतो. कारण जीव हा आभास आहे. जीव हा आभास आहे. जीव मेला का गेला म्हणतात? गेला म्हणतात, मेला नाही म्हणत. जीव मरत नसतो, आभास आहे तो. त्याचा बाध व्हावा लागतो. स्थूल शरीराचा नाश आहे आणि सूक्ष्म कारण शरीराचा बाध व्हावा लागतो. आणि म्हणून कामाचं जे नाव आहे ते काढताच तपस्व्याला थरकाप निर्माण होतो. कामाचं नाव काढतात. कारण कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. जोहार मायबाप जोहार मी कायापुरीचा. काम हा अत्यंत विचित्र आहे. मग तो काम शब्दाचा असेल, स्पर्शाचा असेल, रूपाचा असेल, रसाचा असेल, गंधाचा असेल. काम हा जीवाचा घात करणारा आहे. बड्या बड्याचे धिंडोळे काढले या कामाने. या मालिकेत आहे ते. कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. हरिहर, हराला सुद्धा महादेव बड़ा देव सब देवन का बाबा, बिल्ली के पीछे लगे करे तोबा तोबा. आणि एकाला तर त्या वृंदेच्या चितेतच बसावं लागलं, चितेजवळ तिचा जप करत.
म्हणून हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यास. जमदग्नीसारखे, पराशरासारखे, विश्वामित्रासारखे नव्हे नव्हे. आणखी ते क्रोधी कोण होते? या भल्या भल्याचे धेंडोडे काढले. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही कुठेच बसत नाही. आणि म्हणून तपस्वी थरथर कापतात त्यांचं नाव घेतलं की. हा कामाचा विषय झाला, दर्पाचा विषय झाला. तर क्रोधा ऐसा महादोखो, जयाचा देखा परिपाको, भरिजित व अधिको रीता होय जो. क्रोध, क्रोधाची जर हकालपट्टी त्याच्यावर संयम ठेवावा लागतो. कंट्रोल, कामक्रोध बंदी खाणी, त्याला बंदी खाण्यात त्याच्यावर कंट्रोल ठेवावा लागतो. त्याचा वापर करायचा नसतो. पण ज्यावेळी परशुरामाला सांगितलं रेणुकेचं मुंडकं उडवलं, भावांना मारलं, मग पश्चाताप झाला की हे जे कार्य केलं ते क्रोधामुळे संसाराचं वाटोळं होतं. लक्षात ठेवा, हे काम क्रोधादी जे विकार आहेत ना, संसाराचा वास्तू करतात. परमार्थाचा तर करतातच, पण संसाराचाही करतात. जी क्रोधी माणसं असतात ती घरातल्या माणसालाही सुख लाभू देत नाहीत आणि स्वतःलाही सुख लाभून देत नाहीत. क्रोधी माणसं. क्रोधाला मांग म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. आजी शिवला मांग, माझे विटाळले अंग. कथा आहे मोठी, जाऊ द्या. मला मुद्दा काय सांगायचा आहे की अशा प्रकारे या कामक्रोधाला मोठमोठी तपस्वी भीतात. या कामक्रोधाला स्पर्श करू देत नाहीत, त्याच्यापासून ते दूर राहतात. म्हणून जमदग्नीला वाईट वाटलं फार की आपण या क्रोधाच्या भरामध्ये चांगलं केलं नाही. मग त्याला सांगितलं आत्ताची आता निघून जातो, थांबू नकोस. क्रोध मूर्तिमंत पुढे उभा राहिला. सांगितलं महाराज विचार करा. ते म्हणलं मला काहीच विचार करायचं नाही. ते म्हणले चालता हो, जातो मी, पण तुमचं भलं होणार नाही. गेला निघून क्रोध. मग सहस्रार्जुनाने त्याला मारलं, जमदग्नीला. जर त्यांचा तो गुण असता तर त्यांची ताकद नव्हती त्याची मारायची. त्याला शाप देऊन भस्म केला असता, पण क्रोधच राहिला नाही. म्हणून क्रोधाचा उपयोग कुठे करावा, कसा करावा, केव्हा करावा. क्रोध तर कामक्रोध नकोच आहेत. वेळ प्रसंगी त्यांना उष्ण आणावं लागतं आणि पुन्हा त्यांच्यावर बंदोबस्त ठेवावा लागतो. म्हणून म्हटलं या ठिकाणी क्रोधा ऐसा महादोखू. क्रोधासारखं पाप नाही. लक्षात ठेवा, महान दोष. क्रोध हा भयानक आहे. क्रोध हा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. ताजी घटना आहे बीड जिल्ह्यातली. क्रोध किती हाल केले संभाजी महाराजापेक्षा या माणसाचे हाल केले तरी राजकारणी त्यांना पाठीशी घालतायत.
ही दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्यांनी कायद्याचा विचार केला का? कायद्याने मारलं त्याने. हे कायदा लढवतात मूर्ख. जसं त्यांनी मारत तसं यांना सुद्धा लगेच गोळ्या. हे कोर्ट कचऱ्या करत राहा. त्यांनी कोर्ट कचऱ्या करून मारलं का? कायदा कुठेही लावतात हे आणि या गुंडांना पाठीमागे घालतात. क्रोध, मी क्रोध सांगतोय, मला बाकीचा विषय माझा तो नाही. क्रोधा ऐसा महादोखू. क्रोध 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 हा भयानक आहे, लक्षात ठेवा. या क्रोधासारखा महान दोष, म्हणून तुम्हाला परवा उदाहरण दिलं होतं, तो खूप बरं आहे. क्रोधच नाही, गुस्साने मारलं बायकोने, पण क्रोध आला का? नाही. काय फार अवघड गोष्ट आहे. इतकी सहनशीलता पाहिजे. तो क्रोध गेल्यावरच असते, नसल्यावर. मग तू काय शहाणी म्हटले. बरोबर 3 तुकडे केले. 3 तुकडे झाले म्हणजे काय? सहज झाले का होते? किती मार लागला असेल. उदाहरणार्थ आपण जर त्या जागेवर असतो तर गजरा बांधला असता का? कोणी असू द्या, पण नाहीच. काम क्रोधादी विकारावर यांनी कंट्रोल ठेवलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात, काम क्रोध बंदी खान. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. जीव हा इंद्रियाचा दीन होतो आणि साधू संत इंद्रियावर कंट्रोल ठेवतात, त्याचे मालक होतात. क्रोधा ऐसा महादोखू. क्रोध काय करील सांगता येत नाही, लक्षात ठेवा. क्रोधासारखा महान दोष दुसरा नाही. क्रोध नको. जिथं क्रोध नाही तिचं वातावरण प्रापंचिक असलं तरी आनंदच असतं, आनंदी वातावरण असतं. क्रोध नको, क्रोधाचा त्याग केला पाहिजे. पण आहार तसं विहार असतो माणसाचा. माणसं चांगलं खातच नाही तर क्रोध कसा जाईल. तामसी आहार घेतात अलीकडे माणसं, तामसी आहार. मला काल एकाने सांगितलं, तुम्ही मांस खायचं बंधन का करता? बोल नको म्हणलं. अजिबात बोल नको, आमचा धर्म आहे तो. तुला काय उपदेश करायचा स्वतंत्र तो तू कर, पण आम्ही सांगणारच. कारण त्यामुळे विकृती होती माणसाच्या ठिकाणी आणि रोग होऊन माणसं लवकर मरतात. आमचं सांगायचं काम आहे, आम्ही नको खा म्हणणार नाही कुणाला. काय तामसी आहार येतो, त्या तामसी आहारामध्ये सगळा नाश होऊन जातो. कोणाला पटो वा न पटो, कुणी टाको वा न टाको, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. सांगायचं शास्त्राचं संतांचं काम आहे. तुम्ही ऐका, कल्याण होईल. नाही ऐकलं तर काय होईल ते काय सांगता येत नाही. क्रोधा ऐसा महादोष. क्रोधासारखा दोष नाही, लक्षात ठेवा. माणसं दुसऱ्याला असं मारतात नाही. राग आला की आपल्या थोबाडीत मारून घ्यायचं. दुसऱ्याला कशाला मारायचं? तुला फार राग येतो का? दांडकं घे मारून. दुसऱ्याला कशाला? दुसऱ्याला काय हक्क आहे? खरेदी खत लिहून दिले का? नाही, खरेदी खत लिहून दिले नाही कोणाचं, लक्षात ठेवा. कोणाला मार हाण हा करणं अत्यंत दोष आहे, गुन्हा आहे. म्हणून क्रोध, ते बायको असणार, ते मुलं असणार, ते कोणी असो. आता आईबापाला सोडूनात, बायकोला सोडूनात, कुणाला पोरांना सोडूनात का? आहार तसा विहार. म्हणून क्रोध हा महान दोष आहे, लक्षात ठेवा. क्रोधा ऐसा महादोखू.
जयाचा देखा परिपाकू, त्या क्रोधाचा महान परिणाम होतो, भयानक. त्याचा विचार माणसं पुढे काय घडणार आहे याचा विचार करत नाही. क्रोधाच्या आहारी गेलेली माणसं काय करून बसतील आणि आयुष्याचा नाश करून बसतील हे सांगता येत नाही. म्हणून भरिते तव अधिको रीता होय जो, तेव्हा जो काम आहे तो अनेक विषयाच्या ठिकाणी तो कामी मनुष्य धावत राहत. मग तो शब्द विषय असेल, स्पर्श असेल, रूप असेल, रस असेल, गंध असेल, तो सारखा अशा प्रकारे धावत राहत. आणि मग कालच मी सांगितलं तुम्हाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. मनुष्य या विषयामध्ये पडूनच, विषय असावेत पण ते कशा करता त्याचा वापर करावा आणि किती असावेत याला काही मर्यादा आहे, लक्षात ठेवा. त्या मर्यादेचा विचार मनुष्य करत नाही आणि अज्ञानी मनुष्य कसाही वागतो आणि आयुष्याला हात धुवून बसतो. आणि म्हणून मरिजे तव अधिको रीता होय जो, विषय जे आहेत तो विषय कसाही असला तरी तो मारलाच पाहिजे. तसा तसा तो जसे जसे विषयाचा त्याग करावा तसा तसा मनुष्य रिकामा होतो. तुका म्हणे देह भरेला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले. तुका म्हणे देह भरेला विठ्ठले, काम क्रोधे केले देह रीते. विठ्ठल कुठं कोणाच्या शरीरात भरल्या जातो जिथं काम क्रोधाचे हकालपट्टी केलेली आहे. काम नसेल तर क्रोधही नाही, कामाची नाही तिथे क्रोधाची काहीचा, तेथे काहीचे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेणे रे. कामची नाही तिथे क्रोधाची काहीचा. काम असेल की कामाच्या आपुलतेमध्ये क्रोध असतो आणि क्रोध असेल की नाश होतो, लक्षात ठेव. म्हणून काम नाही झालो पाही रिकामा, तो काम कोणेच ठाई, नसे ऐसे केले पाही, की तेची क्रोधाई सहजे आले. तो काम कोणाचे ठाई, अर्थात तो काम कुठेच नसला पाहिजे. कुठे म्हणजे तो काम मनात नसला पाहिजे, तो काम इंद्रियाच्या ठिकाणी नसला पाहिजे, तो काम शरीराच्या बाहेर असला पाहिजे. काम क्रोधे केले घर रीते, हा देह हे अंतःकरण काम क्रोधाने रिकाम केलं पाहिजे, त्याचा निशेष नाश केला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तो तीच परिस्थिती, तेची क्रोधाही सहजे आले. क्रोधाची तीच परिस्थिती आहे. म्हणून मी बघा तुम्हाला म्हटलं की काम क्रोधे केले घर रीते. काम क्रोधाच्या पोटी सगळे विकार आहेत. ते काम क्रोधाने रिकामा देह करून टाकला पाहिजे, तर परमार्थाचं साध्य होत, नाही तर होत नाही. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देश.
कामन आश्रय नासे तैसा क्रोध, मुळाचे तोडणे जैसे. पानं, फुलं, फळं, फांद्या तोडत बसण्यापेक्षा झाड तोडायचं तर वरून नाही, खालून तोडलं पाहिजे. बुंद्यावर घाव घातला की सगळेच तुटल्या जाते. पण मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देश. मुळात तोडलं की सगळंच बंद होऊन जातं. मग फांद्या, पानं, फुलं वेगळे तोडायची गरज नाही आहे. तीच परिस्थिती या कामक्रोधाची आहे. म्हणून कामक्रोध हे कामक्रोधाचे विकार निर्माण होण्याच्या अगोदर माणसाने खूप विचार केला पाहिजे आणि मग त्याचा वापर केला पाहिजे. तर विनाश होतो, त्याने विनाश लक्षात ठेवा. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, नष्ट झाले या कामक्रोधाच्या पायी. कामो नासे नासे तैसा क्रोध. तसा कामाचा नाश, तसा क्रोधाचा नाश. काम एकच प्रकारचा आहे अशा प्रकारचा नाही. काम म्हणजे इच्छा. ते तर इच्छा ही मुरळी झाली. ज्ञानोबराय लिहित आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. इच्छा ही अत्यंत वाईट आहे, लक्षात ठेवा. इच्छेचा नाश झाला पाहिजे. स्वतंत्र विषय झाला आपल्याला मागतो इच्छेचा. म्हणून म्हटलं या ठिकाणी की काम नासे नासे तैसा क्रोधो. कामाचा नाश झाला, क्रोधाचाही नाश व्हायलाच पाहिजे. कामाचा झाला की क्रोधाचा आपोआप. कामानंतर क्रोध आहे. इच्छेची पूर्तता झाली नाही की मग अशा घटना घडल्या. 2 कोटी रुपये मागितले होते, त्याला आडवं पडल्यामुळे त्याचा खून केला का नाही. इच्छेची पूर्तता झाली नाही, पण त्याचे परिणाम आतापर्यंत किती काही खून त्यांनी लपून टाकले. पण भगवान के घर में देर है किंतु अंधेर नहीं. फक्त या राजकारण्याने शहाणपण घेतलं पाहिजे. क्रोध, काम आणि क्रोध म्हणून अगोदर इच्छेचा पाडाव केला की मग क्रोध आपोआप नष्ट होतो. इच्छेमुळे सगळं घडल्या जातं. इच्छा ही समूळ खणून काढावी तरीच गोसावी व्हावे तेने, असं म्हटले महाराज. इच्छा ही समूळ खणून काढावी. मुळा सुद्धा इच्छा उपटून टाकली पाहिजे. इच्छेनंच मनुष्य लवकर वृद्ध होतो आणि इच्छेनंच मनुष्य मरतो लवकर, लक्षात ठेवा. इच्छा कशाची करायची, का करायची. इच्छा जर करायचीच असेल तर इच्छावे ते जवळी हरीचे चरण. देतो नारायण सर्व वस्तू. इच्छाच करायची असेल तर भगवत चरणारविंदाची इच्छा करावी, बाकी कशाची इच्छा करू नये. म्हणून या ठिकाणी म्हटलं कामना आश्रय नासे तैसा क्रोध. चा कामाचा नाश झाला, इच्छेचा नाश झाला की क्रोधाचाही नाश होतो. हे दोन्ही विकार अत्यंत घातक आहेत. म्हणून काम वैरी. कामाला भगवंताने माऊलीला शत्रू म्हटलेलं आहे. हे शत्रू आहेत मनुष्य देहातले. म्हणून काम वैरी झाला जेत ठाणोरी. ते तर सरली वारी क्रोधाची. म्हणून कामवैरी. कामरूपी शत्रू जर युद्धात मारला गेला तेव्हाच क्रोधही संपला.
कारण कामाच्या पोटी क्रोध आहे. काम संपला की क्रोधाला वेगळे मारण्याची गरज नाही. काम गेला की क्रोधही जातो. काम असेल तर क्रोधही बळावल्या जातो. म्हणून म्हटले या ठिकाणी, म्हणून काम वैरी झाला जेत ठाणोरी, तेत सरली वारी क्रोधाची. ठाणोरी म्हणजे युद्ध. युद्धामध्ये काम मारला की शत्रू नष्ट झाला, मग क्रोधही आपोआप नष्ट होतो. त्याला वेगळे संपवायची गरज नाही. आणि समर्था पुला खोडा, शिशे वाहावी दैसा होडा, तैसा भुंजोनी गाढा जो गाढा परिग्रह. आणि समर्थ आपला खोडा, समर्थ राजा जो आहे तो खोड्यामध्ये अडकलेला जो गुन्हेगार आहे. पूर्वी बेड्या नव्हत्या, खोडे होते, लाकडाचे खोडे, आणि त्यात त्यांना अडकून ठेवायचं असं होतं पूर्वी. म्हणून खोड्यामध्ये अडकवलेला गुन्हेगार, शिशे वाहावी जैसा होडा. शिशे म्हणजे डोकं. डोक्यावर बलात्काराने त्याला ओझं व्हायला लावतात. खोड्यात अडकलेल्या गुन्हेगाराला ते तर सरली तैसा भुंजोणी जो गाढा परिग्रह. त्याप्रमाणे जीवाला जसं त्या खोड्यात घालतात त्या गुन्हेगाराला आणि त्याला काम करायला लावतात, बोझे व्हायला लावतात, तैसा भुंजोणी जो गाढा परिग्रह. त्याप्रमाणे जीवाला बलात्काराने भोग देऊन जो त्रस्त करतो त्याचं नाव आहे परिग्रह. त्याचं नाव आहे परिग्रह. दर्प, अहंकार, दर्प, काम, क्रोध, परिग्रह. परिग्रह म्हणजे साठवायचं साठवायचं साठवायचं, फेकून का देणं होईना. गोरगरिबाला पण द्यायचं नाही. सडल्यावर मग गाईला टाकायचं, गाय बी खात नाही. पण ते परिग्रह ठेवायचं, जे होईल ते होईल. साठवायचंच. सगळं घर चिंध्या चांद्यानेच भरलेलं असतं, त्याचा काही उपयोग नाही. पण परिग्रह हा फार वाईट आहे, लक्षात ठेवा. अपरिग्रही असल्याशिवाय परमार्थ होत नाही. परिग्रहामध्ये परमार्थ होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्याने कामक्रोधांचा नाश केला त्याचा परिग्रह सुद्धा भुंजवणी तो गाढा जो गाढा परिग्रह. आणि मग तो परिग्रह जो आहे बलवान, ती वृत्ती मनुष्याची नष्ट व्हावी लागते. मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती, लक्षात नसेल तुमच्या. अधिक मासाची गोष्ट सांगितली होती ना. बायको म्हणजे एवढा शेजानी येऊन द्या आश्रमात नदीच्या पलीकडे. जिरे बांधून सगळं उदार होते, ते कंजूस नव्हते, मक्खीचूस उदार. त्या बाईने 2-2 किलो 2-2 किलो 2-2 किलो सगळं साहित्य दिलं. मोठं गाठोडं वाढलं दिलं त्याच्या डोक्यावर बसलं. तो गेला घेऊन त्या आश्रमामध्ये. तिथे गेल्यावरती महाराजांना त्या ताब्यात दिला. म्हणजे हे महाराज आमच्या मंडळीने शिधा दिला. ते म्हणले थांबा, आमच्या मंडळी विचारतो. ते नवऱ्यापेक्षा पुढं होतो. संसारात नवऱ्यापेक्षा पुढं असतात बायका, हे लक्षात ठेवा. आता खादाड्याचं असतील तर मग ते वाटवळच सगळं. रोज चल हॉटेलमध्ये, चल हॉटेलमध्ये, चल हॉटेलमध्ये. त्याचं कधी सुधारणा व्हायची? तेही बावळट नाही, हेही बावळट. काय संसाराचं माझं वाटवळच. म्हणजे थांब, बायकोला विचार.
त्यांनी हात मारले. अहो, मोठी माणसं बायकोला आरोतुरं बोलत नाहीत, लक्षात ठेवा. मी धुंडा महाराजजवळ 4 वर्ष होतो. मला कधी आठवत नाही धुंडा महाराज कधी बायकोला आरोतुरं बोलले म्हणून. अहो अहो गोळी घेतली का, ते रागवणं, ते भानगडी, ते गोड बोलायचं, लक्षात. अहो म्हटले ते शिदा घेऊन आलेत. श्रीमंत कसं कंजूस होतं ते 8व्या पिढीचं काळजी करत होतं. 7 पिढ्या पुरलं एवढं होतं, पण 8वीचं कसं होईल आणि त्याला पाठवलं होतं शिदा घेऊन. बायको हुशार होती फार. अहो म्हणले ते आजच्या पुरतं आहे, त्यानं मग ठेवू नका, उद्या घेऊन जा, उद्या बघू आम्ही. आजच्या पुरतं आहे, उद्याचं उद्या, ठेवू नका, घेऊन जा. तो म्हटलं, ते म्हणले अहो ते म्हणतात की आजच्या पुरतं आहे आम्हाला शिदा, तुम्ही ती घेऊन जा. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणला मी 8व्याची चिंता करतोय, 8व्या पिढीची, आणि हे म्हणतात संध्याकाळच्या पुरतं आहे आम्हाला. याला म्हणतात अपरिग्रह. हे संतांचे गुण आहेत, लक्षात ठेवा. भक्तांचे गुण आहेत आणि ज्ञानांचे गुण आहेत, साधकांचे गुण आहेत. हा विचार माऊली आपल्याला सांगतायत. भगवान अर्जुनाला सांगतायत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा.